प्रूव्ह द फॉलोइंग मधलं चौथं एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री इंटू cos 80 डिग्री इक्वल टू 1/16. तिथे आपल्याला प्रूव्ह करायचंय LHS साईड इक्वल टू RHS साईड. LHS साईडला सगळे cos मध्ये फंक्शन आहे, cos फंक्शन आहे, cos 20 डिग्री फक्त अँगल वेगळे 20, 40, 60, 80 आणि सगळीकडे इथे मल्टिप्लिकेशन आहे. तर इथे आपण आता LHS साईड सॉल्व्ह करून घेऊ. LHS side equal to cos 20 degree into cos 40 degree into cos 60 degree into cos 80 degree. Now cos 60 degree is 1/2. We know that cos 60 is 1/2. Cos 60 degree equal to 1/2. ही व्हॅल्यू आपल्याला पाठ असते कारण स्पेशल अँगल 60 डिग्री इज अ स्पेशल अँगल आणि त्याचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स cos, sin, tan हे आपल्याला पाठ असतात. मग cos 60 डिग्री इक्वल टू हाफ. पण cos 20 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती का नाही, 40 ची माहित नाही, 80 ची पण आपल्याला माहित नसते. तर ही स्पेशल अँगल्सचे आपण पाठ करतो. cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 60 डिग्री मीन्स 1/2 इंटू cos 80 डिग्री इक्वल टू, आता हे हाफ आपण पहिल्यांदा घेऊ, हाफ इंटू cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री इंटू cos 80 डिग्री. आता इथे आपण हे दोन जे अँगल आहेत तर इथे डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरायचा आहे. cos C प्लस cos D 2 cos C प्लस नाही इंटू cos D किंवा cos A म्हणून इथे C पेक्षा तर आपण त्या पद्धतीने फॉर्म्युले पाठ केलेले आहेत. cos A इंटू cos B इक्वल टू cos इन ब्रॅकेट A प्लस B प्लस cos A मायनस B प्लस cos A मायनस B. तर असा हा डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. तिथे cos 20 डिग्री आहे, cos 40 डिग्री आहे, फक्त इथे 2 नाहीये इथे. तिथे आपण काय करायचंय, 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि डिवाइड पण करायचंय. तिथे आपण 2 ने मल्टिप्लाय केले आणि डिवाइड पण केले. 2/2 मीन्स 1 इक्वल टू 1/2 इंटू 1/2 मीन्स 1/4 and remaining 2 cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री असं घ्यायचंय. 1/4 2 इंटू 2 इथे 4 घेतले, डिनॉमिनेटरला 2 आहे, 4 इंटू 2 cos 20 डिग्री इंटू cos 40 डिग्री. आणि हा cos 80 डिग्रीचा आपण नंतर विचार करायचा. आता आधी आपण ह्याचाच विचार केला. तर cos A 2 cos A इंटू cos B हा जो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आता मगाशी आपण बघितला तोच वापरायचा इथे. 2 cos A इंटू cos B इक्वल टू cos A प्लस B प्लस cos A मायनस B असा हा फॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे. तिथे दोन्हीकडे cos फंक्शन आहे, मध्ये ऍडिशन आहे. हा अँगल A प्लस B हा A मायनस B आहे. आता इथे A इक्वल टू वॉट, A इक्वल टू हिअर 20 डिग्री अँड B इक्वल टू 40 डिग्री. मग आता ह्या फॉर्म्युल्यात आपण त्याचे व्हॅल्यू टाकू इंटू cos A प्लस B cos 20 डिग्री प्लस B is here 40 डिग्री इन प्लस cos A मायनस B मीन्स 20 डिग्री मायनस 40 डिग्री. इथे कंस हा बंद करू आणि कंसाच्या बाहेर cos 80 डिग्री. आता ह्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपण इथे सगळं घेऊन काढले. आता इथे ऍडिशन होणार, इथे सबट्रॅक्शन घ्यायचं. 1/4 इन ब्रॅकेट cos 60 डिग्री 20 प्लस 60 20 प्लस 40 60 डिग्री cos 20 मायनस 40 डिग्री मायनस 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. cos 60 डिग्री इज हाफ. Now put here cos 60 degree equal to half equal to 1/4 into half plus आता इथे cos निगेटिव्ह 20 डिग्री इक्वल टू cos 20 डिग्री. इथे आपण निगेटिव्ह अँगल cos निगेटिव्ह थिटा इक्वल टू cos थिटा हा फॉर्म्युला वापरलाय. निगेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ निगेटिव्ह अँगल्स. इथे कोसाइन फंक्शन आहे, cos फंक्शन आहे. तर cos फंक्शन ऑफ निगेटिव्ह अँगल इक्वल टू cos थिटा. जरी निगेटिव्ह अँगल असला तरी इथे आपल्याला cos थिटा घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचं. म्हणून cos निगेटिव्ह 20 डिग्री इक्वल टू cos 20 डिग्री आपण घ्यायचं. cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. तर इथे आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 1/4 इंटू 1/2 इंटू cos 80 डिग्री इक्वल टू 1/8 cos 80 डिग्री. इथे पण मल्टिप्लिकेशन आहे, इथे पण मल्टिप्लिकेशन आहे. 1/4 इंटू 1/2 इंटू
cos 80 degree means 1/8 cos 80 degree. 1/8 cos 80 degree. आता 1/4 नी cos 20 degree आणि cos 80 degree ला मल्टिप्लाय करायचं. 1/4 इंटू cos 20 degree इंटू cos 80 degree प्लस 1/4 cos 20 degree cos 80 degree. आता इथे परत cos a प्लस b हा जो मगाशी तो फॉर्म्युला वापरला 2 cos a cos b इक्वल टू cos a प्लस b प्लस cos a मायनस b हा जो डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला आहे तो वापरायचा आहे. इथे cos 20 डिग्री अँड cos b म्हणजे cos 80 पण इथे 2 नाही आहेत. मग आता परत काय करायचं आहे 2 नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 1/4 2/2 इंटू cos 20 डिग्री cos 80 डिग्री 4 इंटू 2 8 प्लस 1/8 इंटू 2 cos 20 डिग्री 2 cos 20 डिग्री इंटू cos 80 डिग्री. मला इथे हा फॉर्म्युला 2 cos a cos b हा फॉर्म्युला मग इथे वापरायचा. इथे 2 आहे. 2 नसल्यामुळे आपण मल्टिप्लाय केलं डिवाइड पण केलं तुम्ही आणि 4 इंटू 2 इथे 8 घेतले. मग इथे आपण लिहून काढू 1/8 इंटू इन ब्रॅकेट cos a प्लस b मीन्स cos 20 डिग्री प्लस 80 डिग्री प्लस cos 20 मायनस 80 डिग्री. आता इथे प्लस 1/8 cos 100 डिग्री प्लस आता इथे cos 60 निगेटिव्ह 60 डिग्री होतात. पण मग असे आपण बघितलं की निगेटिव्ह अँगल ऑफ कोसाइन फंक्शन इक्वल टू पॉझिटिव्ह अँगल येतो. तर इथे cos निगेटिव्ह थिटा इक्वल टू cos थिटा आहे हे आपल्याला माहिती हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर cos निगेटिव्ह 60 डिग्री मीन्स cos 60 डिग्री. मग इथे cos 60 डिग्री घ्यायचे फक्त. हाफ cos 80 डिग्री प्लस 1/8 cos 100 डिग्री प्लस ह्याची व्हॅल्यू किती आहे cos 60 ची हाफ. तिथे आपण लिहून काढू 1/8 cos 80 डिग्री इक्वल टू 1/8 cos 80 डिग्री प्लस 1/8 cos 100 डिग्री प्लस 1/8 इंटू 1/2 मीन्स 1/60 डिग्री. आता आन्सर आपलं काय आहे 1/60 डिग्री आहे. आता हे आन्सर आपल्याला काय आणायचं आहे 1/8 cos 80 डिग्री प्लस 1/8 cos 100 डिग्री आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. तर इथे आपण काय करू शकतो cos 100च्या जागी तर cos 100 मीन्स cos 180 डिग्री मायनस 80 डिग्री असं घेऊन आपण आलाइड अँगल्स इथे आपण बनवू शकतो. तर हे सगळं आपण इक्वल टू 1/8 इथे 1/8 इथे पण आपण नंतर घेऊ आपण आधी cos 100 मीन्स cos 180 डिग्री मायनस 80 डिग्री असं घेऊ प्लस 1/16. आता हे सॉल्व करू आपण. cos 180 डिग्री मायनस 80 डिग्री मीन्स cos 180 मीन्स पाय मायनस 80 डिग्री. आता हे कोणते अँगल झाले अलाइड अँगल्स. अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला cos साठी cos n π/2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस हियर n इक्वल टू 2 वेन n इक्वल टू 2 मीन्स इव्हन नंबर देन cos तर cosच राहणार cos थिटा वेन n इज अँड इव्हन इंटिजर समसंख्या. तर इथे n बरोबर किती आहे 2 आहे 2/2 म्हणजे पाय इथं फक्त आन्सर. मग इथे n इक्वल टू 2 आहे तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे cos प्लस मायनस cos थिटा. आता प्लस मायनस cos थिटा प्लस मायनस साईन कशासाठी आहे तर इथे आपल्याला कोणती साईन घ्यायची तर हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे ते बघायचं. म्हणजे हा अँगल तर पाय मायनस 80 डिग्री मीन्स इट लाईज इन सेकंड क्वाड्रंट. y axis negative, x axis negative, y axis pi minus 80 degree. And in second quadrant, cos is negative. Cos means what? Cos means x coordinate. And here sin of cos is negative. त्याच्यामुळे आपण साइन कोणती घ्यायची आता इथे निगेटिव्ह घ्यायची. टेक हियर निगेटिव्ह साइन. So cos pi minus 80 means negative cos 80 degree. तर इथे आपण अलाइड अँगल्स आधी तयार केले आणि अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरला. मग cos 180 मायनस 80 डिग्री मीन्स मायनस 180 डिग्री. इथे आपण 1/8. Now cos 180 डिग्री मायनस 80 मीन्स cos pi minus 80 इक्वल टू मायनस cos 80 डिग्री प्लस 1/60 इक्वल टू 1/8 इन ब्रॅकेट cos 80 डिग्री आणि इथे मायनस आहे मायनस cos 80 डिग्री प्लस 1/16. आता cos 80 डिग्री मायनस cos 80 डिग्री मीन्स इक्वल टू 0 and 0 plus 1/60 equal to 1/16 and it is equal to RHS side. Therefore LHS equal to RHS. तर इथे आपला हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे.